नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे दिव्यांग बांधवांसाठी सरकारने व्यवसाय करण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान हे जाहीर केलेलं आहे. आता मित्रांनो, हे अनुदान कसं काय जाहीर केलेलं आहे, कुठल्या व्यवसायासाठी असणार आहे, याच्यासाठी कागदपत्र कुठची कुठची असणार आहेत, प्रोसेस काय आहे, अर्ज कसा भरायचा, अर्ज कुठे भेटणार, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्कीच पोचवा, जेणेकरून त्यांना या 15,000चा लाभ मिळेल. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो जो GR शासनाने काढलेला आहे आणि या GRमध्ये काय काय म्हटलेलं आहे. हा अर्ज मित्रांनो पूर्णपणे ऑफलाईन आहे. आता हा अर्ज कसा भरायचा हे पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर तुम्हाला मी GR दाखवतो, ज्या GRमध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. हा GR आपण त्या ठिकाणी बघू शकता. GR बघा, GRमध्ये म्हटलेलं आहे दिव्यांग बांधवांच्या आर्थिक कल्याणासाठी म्हणून 15,000 रुपयाची मदत ही शासनाने जाहीर केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला GR दाखवतो. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला GR दाखवणारच आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा GR पूर्णपणे बघा, वाचा आणि याचा अभ्यास मात्र नक्की करा. दिव्यांग व्यक्तींना रोजगार देण्यासाठी शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा असते. याच्यासाठी म्हणून शासनाने या ठिकाणी त्यांना 15,000 रुपयाची ही आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओवर नक्की राहा. शासन निर्णय बघा, मी तुम्हाला GRमध्ये हळूहळू दाखवतोय बघा. आपण त्या ठिकाणी बघू शकता शासनाचा निर्णय. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे आपण या ठिकाणी बघू शकता. आर्थिक सहाय्य स्वयंरोजगारासाठी आहे. या ठिकाणी आपण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वयंरोजगारासाठी आहे आणि दिव्यांग बांधवांसाठीच आहे. हे 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांना भेटणार आहे. योजनेचं उद्दिष्ट काय ते बघा, आपण या ठिकाणी बघताय. ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणाच्या कौशल्यानुसार त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी ही मदत त्या ठिकाणी शासनाकडनं देण्यात येत आहे. लाभार्थ्याची सादर करायची कागदपत्रे आपण पुढील प्रमाणे बघू शकता. अर्ज, UDID कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधन सामुग्री म्हणजे टूल किट आणि आधार संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील आपण त्या ठिकाणी बघू शकता. बँक खात्याचं तपशील. आता निवड समिती कशी असणार आहे याची पण तुम्हाला माहिती सांगतो. तुम्ही समोर बघू शकता बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे अध्यक्ष त्या ठिकाणी असणार आहेत आणि खालील सगळे मंडळी आपण या ठिकाणी बघू शकता. पूर्णपणे जवळपास सर्व माहिती तुम्हाला या GRमध्ये भेटणार आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी अर्ज दाखवेन. अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईनच करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. अर्ज कुठे असणार आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी हा GR आहे बघा. GR आपण त्या ठिकाणी बघू शकता. हा GR सगळ्यांना ही प्रत गेलेली आहे. आपण बघू शकता 28 फेब्रुवारी रोजी झालेला आहे डिक्लेअर. आता हा अर्जाचा नमुना बघा, त्याच PDF मध्ये अर्जाचा नमुना आहे. अर्ज कोणाला करायचा आहे, अर्जदाराची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. वैयक्तिक माहिती लिहायची आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID सगळं लिहायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक व्यवसायाची माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. प्रस्तावित व्यवसाय रोजगाराची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. तुम्ही कुठला व्यवसाय करणार ते तुम्हाला लिहावं लागेल. आवश्यक कागदपत्र कुठचे असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. छायांकित केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रू कॉपी केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं बघा. आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी सगळे पेपर तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत आणि एक स्वयं घोषणापत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी सही करायची आणि तो कागद तुम्हाला सबमिट करायचा आहे. बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. रहिवासी प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूल किट, आधार संलग्न बँक पासबुक हे सगळे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतील. आता मित्रांनो, तुम्हाला GR हा कुठे भेटणार हे पण मी तुम्हाला दाखवतो. हा GR तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या साईटवर जाऊ शकता. GR.महाराष्ट्र टाकायचं आहे. त्या ठिकाणी टाका दिव्यांग कल्याण विभाग 28 फेब्रुवारी घ्या. त्यासमोर तुम्हाला GR हा दिसेल. बाजूला तिकडे PDF आहे, डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला PDF त्या ठिकाणी ओपन होईल. सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एखाद्या दिव्यांग बांधवांना आमच्या मदत होईल. धन्यवाद.